Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. जिंकलो की लोकशाही आणि हरलो की मतचोरी, अशा प्रकारची भूमिका आहे. आणि त्यामुळे फॅशन स्ट्रीट वरती असत्याचा तमाशा आणि असत्याचा फॅशन शो हा मनसे आणि महाविकास आघाडीने लावलेला आहे. याच्यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेने यांना का घरी पाठवलं याची जर कारणमीमांसा केली असती तर त्यांच्याकरता आणि त्यांच्या पक्षाकरता बरं झालं असतं. परंतु तशी कारणमीमांसा करायची नाही आणि रडीचा डाव खेळायचा. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने ऑलरेडी निर्णय केलेला आहे, यांना घरी पाठवण्याचा निर्णय केलाय. त्यामुळे निवडणुकीच्या निकालाच्या नंतरची प्रतिक्रिया काय द्यायची याची पूर्वतयारी हा मोर्चा आहे असं आम्हाला वाटतं. त्यामुळे हा तमाशा आणि रडीचा डाव आहे, याच्यापेक्षा जास्त काही नाही. तर या मोर्चामध्ये कुठेतरी फूट पडल्याचं पाहायला मिळतंय. काँग्रेसचे नेते आता शेवटच्या टप्प्यात सामील होत आहेत, मात्र सुरुवातीपासून काँग्रेस अलिप्त दिसून आली. मनसेमुळे काँग्रेसचे नेते सामील होत आहेत, पण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष किंवा मुंबईच्या अध्यक्षा या सामील होत आहेत की नाही सामील होत आहेत याच्यावरती प्रश्नचिन्ह आहे. कारण कदाचित त्यांना राज ठाकरेजी बरोबर शेअर करायचं नसेल स्टेज, किंवा त्यांच्या बरोबर एका फ्रेम मध्ये यायचं नसेल, कारण बिहारच्या निवडणुकांमध्ये कुठला तरी वेगळ्या प्रकारचा मेसेज जाईल. आणि त्यामुळे अशा प्रकारचं कन्फ्युजन हे महाविकास आघाडी आणि मनसे या दोघांमध्ये हे दिसून येत आहे. आणि त्याचाच प्रत्यय आजच्या मोर्चामध्ये कोण कोण दिसतात आणि कोण दिसत नाही याच्यामध्ये आपल्याला मिळणार आहे. मूक आंदोलन नेमकं कशासाठी आहे? तुमचं मूक आंदोलन कशासाठी? हा जो असत्याचा तमाशा जो यांनी लावलाय, जो फेक नरेटिव्ह पसरवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न यांनी जो लावलेला आहे, किंवा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं राजकारण हे लोक करतायत. आणि हा त्यांचा मोर्चा म्हणजे निवडणूक आयोग किंवा भारतीय जनता पार्टीवरती आक्षेप नसून या महाराष्ट्राच्या मतदात्यांवरती किंवा महाराष्ट्राच्या जनतेवरती घेतलेला आक्षेप आहे. हा मोर्चा म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेचा अवमान आहे. कारण जनतेने आपलं मत दिलं, जनतेने आपला कौल दिला, त्या दिलेल्या मताचा आणि त्या दिलेल्या कौलाचा अपमान आणि अवमान करणारा हा मोर्चा आहे असं आमचं म्हणणं आहे. मतचोरीवरून तुम्हाला आव्हान दिलंय रोहित पवारांनी. त्यांचं म्हणणं जर तुम्ही मतचोरी केली नाही तर सीसीटीव्ही फुटेज द्यायला निवडणूक आयोग का नकार देतो? हे बघा, जे लोक आपल्या पगारापेक्षा जास्त बोलतात, आपल्या अवकातीपेक्षा जास्त बोलतात, त्यांच्यावरती काही प्रतिक्रिया देण्याचा आवश्यकता मला वाटत नाही. ठाकरे बंधू लीड जे आहे त्या मोर्चाला करताना पाहायला मिळत आहेत. आगामी निवडणुकीसाठी हा सगळा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मोर्चा आहे. काय नेमकं असं आहे की 2007 मध्ये शिवसेना का सोडली, किंवा त्यावेळी असं वक्तव्य केलं होतं की माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलेलं आहे त्यामुळे मी शिवसेना सोडतोय. मग त्या वक्तव्याचं काय झालं आणि त्या बडव्यांचं काय झालं? एकमेकांची तोंड गेली 20 वर्ष पाहिले नाही, परंतु आपलं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे. आणि मुंबईकरांना याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही. याच्यामध्ये मुंबईकर हा ब्रँड आहे, मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं ब्रँड आहे, याच्यापेक्षा मोठा दुसरा कुठला ब्रँड नाही. मुंबई या सगळ्या मोर्चामध्ये जे नेते सामील झालेले आहेत त्यांचं असं मत आहे की आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतोय, भाजप का उत्तर देता, असा एक सवाल ते उपस्थित असं आहे की हा प्रश्न जो विचारलाय ना तो महाराष्ट्राच्या जनतेला विचारलेला प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या जनतेचा अवमान आणि अपमान आहे. कारण महाराष्ट्राच्या जनतेने जो कौल दिला होता त्या दिलेल्या कौलावरती प्रश्नचिन्ह निर्माण करणारा हा मोर्चा आहे. आणि त्यामुळे
निवडणूक आयोगाचा नाही, महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान करण्याचं हे कृत्य आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्राची जनता याला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. आणि महाराष्ट्राची जनता हे म्हणेल की होय, आम्ही महायुतीला मत दिलं, आम्ही भाजपला मत दिलं, आम्ही भाजप आणि महायुतीलाच मत देऊ, नरेंद्र मोदीजींना मत देऊ, देवेंद्र फडणवीस साहेबांना मत देऊ.